नमस्कार सर. हां, नमस्कार. सर तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये झडीच्या स्वरूपासारखा पाऊस सुरू आहे सर. रात्री 1 वाजल्यापासून आम्हाला सुद्धा सुरू आहे. हो का? पुन्हा तुम्हाला सांगतो 2 एकर माझं पेरायचं राहिलं तर तूर मोडली आम्ही सोयाबीन पेरली तिथं 2 एकर. हां, काल हां, हां. सकाळी जाऊन पेरलेली बघा. हां. पाऊस रात्री येणार होता माहीत होतं. हो, हो. बरोबर आहे सर. हं. त्याची एक रील टाकलेली आम्ही ते सोयाबीनचं ते बियाला हे लावताना. हो, बघितली मी सर. हां, ते मग काल पेरणीच होती तिथं ते. हां. हां. हां, हां, हां. हं. आता सर रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणत होते, की हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यांना राहणार आणि किती दिवस राहणार? सगळ्यात सांगायचं विदर्भ आणि मराठवाड्यात आता पाऊस 1 तारखेपर्यंत भाग बदलत पडणारच आहे. भाग बदलत. म्हणजे 11 जिल्हे विदर्भातील मराठवाड्यातील 7 म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात येणार पण येणार. हां, म्हणजे हां, हां. सगळ्यांचं पिकाला जीवदान देणार. हां, हां, हां. तर सर आणि ते तुम्ही ते तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक जिल्हा माहिती द्या सर. म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, माहूरगड, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, परभणी, जालना, हां. संभाजीनगर, हं, जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, हं. इकडं बीड जिल्हा, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर नगर जिल्हा, हां, हां. आटपाडी, पंढरपूर तिकडं हां. पण म्हणजे पंढरपूर तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे. हां, 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 हां. हं. म्हणजे हे पाऊस चांगला राहणार आहे 1 तारखेपर्यंत. 1 तारखेपर्यंत भाग बदलत राहणार समजा. आणि यावेळेस मात्र पंढरपूरच्या यात्रेवाल्याला भिजविणार आहे. हां, हां, हां. कितीला आहे? 6 तारखेला आहे ना? हो, 6 तारखेला. बिलकुल तिथं भिजवणार सगळ्यांना पाऊस. हां, हां, हां. हं. तर आता तुम्ही यापूर्वी अंदाज दिले होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस. हं. तर तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की 27, 28 आणि 29 या तारखांना दरवर्षी पाऊस राहणारच. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस सुद्धा झालेला आहे सर. मी काय म्हणत होतो दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार हे लिहून ठेवा म्हणलं होतं ना. हो, हो. बऱ्याच रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला तुम्ही माहिती दिलेली आहे सर. वाटल्यास तुम्हाला कॅलेंडरचा फोटो टाकू का? कॅलेंडरवर लिहून ठेवलेलं आहे घरी. हां, 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 हां. आणि याच्यानंतरचं तर तुम्हाला सांगतो 10 जुलै ते 15 जुलै एक आहे त्याच्यात सांगितलेलं आहे आपण. हां, हां, हां. दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो. ह्या तारखा शेतकऱ्यांनी कायमच्या लक्षात ठेवा. हो, बरोबर आहे सर. तर सर हे जे तुम्ही 10 ते 15 जुलै सांगितलेलं आहे, तर हे या तारखांना पाऊस कसा राहणार समजा? मग ते संपूर्ण महाराष्ट्रात पडणार ते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही का? हो. तर ते पाऊस कसा राहणार समजा सर मध्यम सरीचा राहणार की नाही जोरात जोरदार? पडेल ते. जोरदार राहणार का? हो. हो का? आणि झडीचा राहणार का सर? नाही स्थिर राहणार. हो का? सर या 2-4 दिवसापूर्वी तुम्ही एक अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये पाऊस सांगितला होता. थोडाफार पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी उलट्या कमेंट करणे सुरू केल्या होत्या. तुम्हाला तर एक सांगतो हे काय असतंय, हे तुम्हाला सांगतो आज मला एक जणाला समजा याच्यात चांगलं वाईट दोन्ही गोष्टी आहेत. हो, हो. मला आज बरोबर आहे. समजा खत पेरायचं पण पाऊस आला तर मी काय करतो हां. बरोबर आहे चिडत पण नाही. बरोबर आता आहे ना. इथं एक समजा इथं बांधकाम चालू आहे बरं का इथं आज ते बांधकाम आहे. हो. येणार आता ते रोजगारवाल्याचं काम बुडतं मग ते कोणाला काय म्हणणार मला म्हणणार. हो, बरोबर आहे.